नमस्कार. कृतज्ञ ते कृतार्थ. काल 20 एप्रिल माझा वाढदिवस, म्हणजे रामनवमीला झाला तिथीप्रमाणे, आता इंग्लिश दिनांकाप्रमाणे. बाकी 2-2 वाढदिवस साजरे होणे एवढा मी काही मोठी व्यक्ती नाही. तर काल 60 वर्ष पूर्ण झाली या देहाला. माझ्यातला एक मोठा दुर्गुण म्हणजे मी कौतुक करण्यात, आभार मानण्यात खूप कंजूशी करतो. एरवी बाकी शब्दांचे फुलोरे, कारंजी, नरसाळी काय म्हणाल ते, उगाच का 700 लघुलेख लिहिले. पण दुसऱ्याचं कौतुक करायचं म्हटलं की आभार एवढी 3 अक्षरं पुरतात मला. एक कारण असंही असावं की आपलीच मानतो मी सगळी माणसं, अर्थात जी आपलेपणाने वागतात ती. चला, लटकं का होईना स्पष्टीकरण केलं. पण एक मात्र खरं, मी कृतज्ञ असतो आहे. मागे तर मी कृतज्ञता दिवस नावाचा एक अख्खा लघुलेख लिहिला होता, थँक्स गिव्हिंग डेच्या अनुषंगाने. तर कृतज्ञ असावंच माणसाने. सुरुवात अगदी जन्मदात्या आई वडील यांच्यापासून ते बायको, मुलगा, सून आणि सर, गुरु, शिक्षक, आप्तस्वकीय, शेजारी पाजारी, मित्रमैत्रिणी, झाडं-माडं, निसर्ग, कुत्रा, मांजर, सगळ्यांचं कृतज्ञ असावं. खरोखरीच मी कृतज्ञ आहे अशा सगळ्यांचाच. ते म्हणतात ना, वाचक आहेत म्हणून लेखक आहे, प्रेक्षक आहेत म्हणून कलाकार, असं काहीसं. 60 म्हणजे पूर्वी अगदी महत्त्वाचा टप्पा वगैरे असे. आता सरासरी आयुर्मान बघता तितकं काही ग्लॅमर राहिलं नाही 60ला. तरी सरकारी सेवानिवृत्तीचं वय म्हणून आणि अधिकृतरित्या ज्येष्ठ नागरिक म्हणून त्याला एक महत्त्व आहे. तो टप्पा आज मी पार करतोय. मी कृतज्ञ आहे. संस्कृतमधील समास शब्दाची फोड वगैरे माहीत नाही मला, पण आपलं माझ्या मनात आलं, कृतज्ञ या शब्दाचा एक अर्थ अज्ञपणाने केलेली कृती. 60चा झालो तरी आपलं अज्ञपणानेच काहीतरी करत आलो. तर याच्या पुढचा प्रवास कृतार्थतेकडे, म्हणजे अर्थ आहे अशी कृती करणं, कृतार्थ होणं. बकेट लिस्ट पूर्ण करा, स्वतःकडे लक्ष द्या, असलं काहीही करायचं नाही आहे मला. उलट आता वय वर्ष 60 ते 100 हा 40 वर्षांचा प्रवास आपली कृतज्ञता व्यक्त करावी. दुसऱ्याला काही मदत करता आली तर तसं वागावं, असं असावं. म्हणजे आपण कृतार्थ आयुष्य जगलो असं होईल. मदत म्हणजे काय लगेच लक्ष कोटी रुपये देणगी द्यायला नको आहे. कोथिंबीरची जुडी आणून दिली सुनेला, तिला हवी असेल तर, हवी तेव्हा, हवी तशी, तरी ती मदतच की. नेहमीच येते. आता तर या टप्प्यावर प्रकर्षाने आठवण येते ती आजोबांची, प्रचंड. अनेकांना बेस्टमध्ये नोकरी लावली आजोबांनी. अखेरीस स्वतःच्या पायाने चालत गेले हॉस्पिटलला, आणि गेलेच मला अचानक मोठा करून. दादा पण असेच, ना कुणाचे अध्यात्मदात, त्यामुळे ना बीपीची गोळी ना मधुमेह. नाना पालकर नावाचा वटवृक्ष लावून गेले बोरिवलीला. आई तर शेवटाची काही वर्ष वगळता त्याच्या उलट प्रचंड कार्यमग्न, आणि शेवटी बऱ्यापैकी मौन. शांतपणे घरीच गेले की दोघे. जमेल तेवढी मदतच केली सगळ्यांना, सगळ्यांनीच. आता जाणवतंय काय मस्त जगले या सगळे कृतार्थ. माझाही पुढचा प्रवास आता तोच आहे. जमेल का? अवश्य जमेल की. संस्कारच आहेत ना तसे. 100 वर्ष जगणार आहे मी. कृतज्ञ तर आहेच. आता पुढचा 40 वर्षांचा प्रवास कृतज्ञ ते कृतार्थ. मी जो 60वा वाढदिवस 2024, आजचा बोनस. वीणा मला नेहमी म्हणते, भाग्यवान आहेस तू. म्हणजे ती बायको मिळाली म्हणून, एवढंच म्हणून नाही, तर बाकीही सगळ्या बाबतीत खरंही आहे. आणि ते सगळ्यांचं मला उदंड प्रेम, लोभ, प्रोत्साहन, मार्गदर्शन आणि आशीर्वाद मिळतात. तेव्हा मी वीणालाच विनंती केली आजच्या खास बोनससाठी. आपल्या भावपूर्ण आवाजात आणि संवेदनशीलरित्या वीणा गाते, प्रेमा काय देऊ तुला, भाग्य दिले तू मला. नमस्कार.